कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचा NPA 0%, चेअरमन अरविंद मजलेकर। महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने कर्ज वितरणातील शुद्धता, वसुलीचे अचूक नियोजन व संस्थेचा मजबूत निधी यामुळे संस्थेचा 0% NPA झाला आहे। आर्थिक वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेले व्याज उत्पन्नात घेऊन मार्च 2025 अखेर 11 कोटींचा नफा मिळवला आहे। संस्थेने 682 कोटी ठेवी व 450 कोटी कर्जाचा टप्पा पूर्ण केलाय, अशी माहिती संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी दिली। संस्थेकडे 88 कोटी इतका स्वनिधी असून भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 16.74% अशा मजबूत स्थितीत संस्था आहे। सर्वच व्यवसायांना प्रतिकूल परिस्थिती असतानाही सभासदांनी दिलेल्या सहयोगाने संस्थेने 15% व्यवसायात वाढ नोंदवत 1132 कोटीचा व्यवसाय करण्यात मोठं यश मिळवलं आहे। संस्थेच्या आज 78,684 सभासद आहेत। सभासदांसाठी अत्यल्प व्याजदरात व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने हातभार लावला आहे। या उल्लेखनीय यशामध्ये या सभासदांचे तसेच ठेवीदार व कर्जदार यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे संस्था उल्लेखनीय प्रगती करू शकली आहे। तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भगाटे, संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौगुले, आदिनाथ किनिंगे, भूपाल गिरमल, सुकुमार पाटील, भरत लाट, कुमार पाटील, अनिल भोकरे, रावसो पाटील, भाऊसो पाटील, रमेश पाटील, राजेंद्र कुमार नांदणे, अनिल गडकरी, अमोल पाटील, उज्ज्वला मगदुम, उर्मिला मनोहर उपाध्ये, पंकज एवाळे, सर्व सल्लागार सदस्य, याचप्रमाणे CEO रवींद्र पाटील, असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्ये व चंद्रकांत धुळा सावंत, मुख्यालयाचे सर्व अधिकारी, शाखा अधिकारी, पिग्मी एजंटसह सर्व सेवकांचे योगदान लाभले आहे। तसेच यापुढेही सभासदांनी असेच सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कार्यक्षेत्र घेऊन आपण काम करतो आणि मार्च 2025 चे अत्यंत चांगले रिझल्ट आमच्या संस्थेचे आले। सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे की सहकार क्षेत्रामध्ये आणि विशेषतः बँकिंग मध्ये जो NPA चा विषय आहे तो NPA आमच्या या वर्षी आम्ही तो 0% केला आणि खूप चांगली वसुली, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा खूप चांगली वसुली झाली आहे। दुसरी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की या वर्षी 90 कोटींना डिपॉझिट आमच्या वाढल्या आणि तो 682 कोटी डिपॉझिट झाले। 450 कोटी कर्जाचा टप्पा सुद्धा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि कर्मवीर संस्थेने एक नवीन गोष्ट स्वीकारली आहे, ती म्हणजे चोख नफा, म्हणजे आलेल्या व्याजावर नफा काढणे, येणे व्याजावर न करता आलेल्या व्याजावर नफा काढण्याची चोख नफ्याची कल्पना नवीन आम्ही सहकारामध्ये रुजवली आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी अत्यंत चांगला 11 कोटीचा नफा आमच्या संस्थेला झालेला आहे। संस्थेकडे आता स्वतःचा स्वनिधी 88 कोटीचा आहे आणि CRAR पतसंस्थांना नव्यानं केंद्र सरकारनं CRAR लागू केलाय। तो आदर्श प्रमाण त्याचं 12% पर्यंत असायला पाहिजे, पण खूप आनंद वाटतो की 16.74% आमचा CRAR आहे। अशा पद्धतीनं या गत वर्षामध्ये 4-5 वर्षामधील ह्या सगळ्या गोष्टी पाहता यावर्षी व्यवसायामध्ये चांगली वाढ होऊन 15% व्यवसाय वाढ झाला आणि तो 1132। गेल्या वर्षी 1000 कोटीचा बिझनेस आम्ही केला होता, तर ह्या वर्षी 1132 कोटीचा बिझनेस झालाय आणि संस्थेकडे सध्या जवळजवळ 78,684 सभासद आहेत। ह्या सगळ्या सभासदांना अल्प व्याज दराने म्हणजे अमेझिंग इंटरेस्ट रेट लावतो आम्ही 9 आणि 10%। फारच म्हणजे याची जी कर्ज आहेत जी विनाकारण 30-12% आहे, नंतर आपण कमी व्याज दरामध्ये यावेळेला आपण त्यांना कर्ज पुरवठा करतो। चालू वर्षामध्ये थेट संकलन आणि कर्ज वितरण, नफा या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, पण आमच्या संस्थेचा हेतू वेगळा आहे। आमच्या संस्थेचा हेतू हा सामाजिक बांधिलकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन योजना संस्थेकडे खूप आहे। मागच्याच वर्षी आम्ही आरोग्य योजना, साहित्य पुरवठ्याचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला
रुकडीसाठी पण एक सेंटर सुरू केलंय आणि आता नव्यानं आम्ही कुरुंदवाडमध्ये सुद्धा एक सेंटर सुरू करणार आहे की जे लोकांना घरी सुद्धा त्या सुविधा सगळ्या उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर आमचं एक ड्रीम आहे की कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं एक स्मारक जन्मस्थळ ते डेव्हलप करण्याचं सुद्धा यावर्षी आम्ही करणार आहोत. विस्तारित इमारतीचं बांधकाम सुद्धा ही इमारत विस्तारित करू आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्नशील आहे. महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.